नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे आपण करणार आहोत अख्खे मसूर आणि सोयाची भाजी। त्यासाठी इथे टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, वाटलेलं वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं, आले लसूण चेचून घेतलेलं आहे, फोडणीसाठी हिंग, मीठ, जिरे पावडर आणि काही सुके मसाले घेतलेले आहेत। तर इथे बघा सोयाबीन आधी भिजून घ्यायचं, ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही, पण सोयाबीन गरम पाण्यातनं भिजून घ्यायचं म्हणजे ते फुलून निघतं। इथे कुकर घेतला आहे आणि कुकर इथे तापायला ठेवला आहे। कुकर आपला छान तापला, त्यामध्ये आता मी इथे आपल्या चवीनुसार म्हणजे आवडीनुसार एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तेल छान असं तापलं आहे, त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं असं तेलामध्ये टाकलेलं आहे आणि ते चांगलं तडतडून द्यायचं। तडतडायला लागलं का त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। आता कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या आणि आलं लसूण इथे मी चेचून घातलेलं आहे। आलं लसूण चेचून घातलं ना की ताजा ताजा त्याचा स्वाद ना एकदम छान येतो आणि भाजीला चव पण छान येते। बघू शकता तुम्ही इथे आता तेलामध्ये आहे ना चांगलं आता टोमॅटो, आलं लसूण, कढीपत्ता वगैरे हे चांगलं असं परतून घ्यायचं। तेलामध्ये टोमॅटो सोडला ना की तो लवकर मऊ पडतो। तुम्हाला इथे कांद्याचा पण तुम्ही वापर करू शकता। मी इथे कांदा घेतलेला नाही आहे, कारण वाटणात कांदा घेतलेला आहे ना, म्हणून मग मी इथे फोडणीला कांदा घेतलेला नाही, पण तुम्ही फोडणीला कांदा घेऊ शकता। त्यामुळे काय होतं, भाजी आपली घट्टच होते। बघा इथे छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे मी मसाले आणि आपलं टोमॅटो वगैरे। आता आपण काही सुके मसाले इथे घालूया। आता कलरसाठी इथे मी काश्मीरी पावडर 1 चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा असा घरगुती मसाला आहे आपला, त्याचबरोबर इथे धने पावडर अर्धा चमचा, 1 चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि थोडीशी चिमूटभर अशी जिरे पावडर यासाठी जिरं जरी फोडणीला घातलं तरी जिरे पावडर इथे मी वापरलेली आहे, कारण चव छान येते भाजीला। तुम्ही एकदा नक्की ही पद्धत वापरून बघा। नॉनव्हेज खायलासुद्धा यापुढे फिकं पडेल असं ही भाजी होते सोयाची आणि मसूरची, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता सर्व ते परतून झाले मसाले की त्यामध्ये आपण भिजवलेले सोया आणि स्वच्छ धुवून साफ केलेलं मसूर आणि मूग घातलेले आहेत। मूग पण मी थोडे घेतले होते घरात म्हणून त्यामध्ये मिक्स केलेलं आहे। चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे, मीठ तुम्ही तुमच्या भाजीच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला सर्व असं मसाल्यांमध्ये मसूर आणि मूग वगैरे हे सर्व सोया मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं। इथे सर्व मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आणि बाजूला मी इथे बघा गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। गरम पाणी त्यामध्ये घातले, गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, चव टिकून राहते, म्हणून मी इथे गरम पाण्याचा वापर केला। 1 ग्लास इथे मी गरम पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यावरती 2 मिनिट आपण इथे कुकरचं झाकण ठेवूया। कुकरचं झाकण ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिट झाकण ठेवलं की छान अशी उकळी येते भाजीला आणि त्यानंतर आपण इथे कुकरला झाकण लावणार। कुकरला झाकण लावल्यानंतर आपल्याला 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। तशात मीडियम गॅस केल्यानंतर 3 शिट्या काढल्या तरी चालतात, पण कसं पटापटा शिट्या होतात ना, त्यामुळे 5 ते 6 शिट्टे काढले तरी काही हरकत नाही। इथे बघा आपल्या 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर पण थंड झालेला आहे आणि इथे छान अशी आपली सोया मसूरची भाजी पण झालेली आहे। बघू शकता तुम्ही, एकदा तुम्ही नक्की अशी ट्राय करा, भाजी खूप छान लागते चवीला। चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि बघा इथे प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले किती सुंदर दिसते नाही का। त्यावरती असा कोथिंबीर घालायचा आणि सजवायची। रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।